श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आज तुम्हाला देवघराविषयी, आपल्या घरात जे देवघर असतं त्या देवघराविषयी माहिती सांगणार आहे. बहुतांश लोकांच्या घरातील देव हे माशी लागलेले असतात. अर्थात काहींना नागडोळे स्पष्ट नसतात, काहींना पाठी नसतात, तर काहींना अतिजुनाट झालेले असतात, तर काही देवांना चेहराच नसतो. देव पोकळ असणे, देवांच्या बैठकीस बिल मारलेले असणे, यामुळे भक्त कितीही पूजा करतील परंतु त्या देवांचे कोपच होत असतात. अनेक व्यंग निर्माण होतात, दोष निर्माण करतात, शुभ कार्यात अडथळे येतात, सतत आजार उद्भवणे, विनाकारण वादविवाद होणे, शिक्षणामध्ये अडचण येणे, आर्थिक समस्या इत्यादी या समस्या निर्माण होण्याला कारण देवांचे कोप असतात. देवघरात उजव्या सोंडेचा गणपती शक्यतो नको, कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोहळे खूप असते, त्यामुळे त्यांची पूजा व्यवस्थित सोहळे न पाळल्यामुळे दोष लागतात. नंगी नाग असलेली पिंड असणे, यामुळे संकटे उद्भवतात. नंदी नागासहित महादेवाची पिंड ठेवू नये, कारण ज्या वेळेस आपण अभिषेक करतो त्यावेळेस अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व शिष्याचा कोप होतो, म्हणून अशी पिंड ठेवू नये. नागही नको, कारण शेषनागाने पृथ्वी डोक्यावर धारण केली आहे, त्यामुळे त्यांची जागा घरात नको. वर्षातून एक दिवस आपण त्यांची पूजा देवाऱ्यात करतो, त्याला नागपंचमी म्हणतात. कुलदैवत व कुलदेवता याविषयी बऱ्याच लोकांना माहीत नसते, तेव्हा जवळच्या केंद्रात जाऊन आपण आडनावावरून कुलदेवता यांची माहिती करून घ्यावी. कुलदेवता माहीत नसेल तर विविध संकटांना तोंड द्यावे लागते, कारण बरेचसे प्रश्न हे कुलदेवतेच्या अधीन असतात. मारुतीची मूर्ती देव्हाऱ्यात नसावी, कारण तिसऱ्या पिढीत वंश खंडित होतो. तसेच शनिदेव, सेंद्रिय दैवते, मुंजाही दैवते देव्हाऱ्यात नसावी, त्यामुळे त्यांचा कोप होतो व संकटांना तोंड द्यावे लागते. त्याचप्रमाणे सापडलेले देव, भेट म्हणून आलेले देव, बुडीत घराण्याचे आलेले देव ठेवू नये, कारण आपण जी काही सेवा करतो ती सर्व ज्यांचे देव असतील त्यांना लागू पडत असते. देव स्वतःच्या पैशाचे असावेत, शोभेसाठी देव ठेवू नये, ते आपली शोभा करतात. देवघर हे ईशान्य दिशेलाच असावे, कारण ईशान्य दिशा ही देवांची दिशा असते. देवघराला कळस नसावा, कारण आपले प्रश्न कळसापर्यंत पोहोचतात. देवघराशिवाय देव ठेवू नये. नुसत्या चौरंगपाटावर देव ठेवू नयेत, तसेच भिंतीवर टांगलेल्या स्थितीत देवघर नसावे. देवघरचा रंग शक्यतो फिकट पिवळाच असावा. देवघर शक्यतो लाकडीच असावे. तसेच प्रत्येक देवाची एकच मूर्ती असावी. एकाच देवाच्या अधिक मूर्त्या असतील तर कोणतेच देव काम करीत नाही, म्हणून प्रत्येक देवाची फक्त एकच मूर्ती असावी. एक फोटो व त्याच देवाची एक मूर्ती चालू शकते. तुटलेले, खराब झालेले देव, खंडित देव यांना पाटावर ठेवून त्यांना नैवेद्य दाखवावा व एका लाल कापडात 1.25 मूठ तांदूळ व 1.25 रुपया ठेवून त्यांना प्रार्थना करावी की आतापर्यंत झालेली सेवा तुमच्या चरणी रुजू करून घ्या व आपल्या तीर्थक्षेत्री जावे, असे म्हणून ते देव त्या कापडात बांधून नदीत विसर्जन करावे. शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन केल्यास दोष लागत नाही. देवघराचे स्वरूप कसे असावे? देवघराला 3 ते 4 पायऱ्या असाव्यात. वरच्या पायरीवर महाराजांचे अधिष्ठान मांडावे. नंतर कुलदेवतेचा फोटो महाराजांच्या डाव्या बाजूस व उजव्या बाजूस कुलदेवतेचा फोटो असल्यास ठेवावा. महाराज म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचे फोटो असावे. दुसऱ्या पायरीवर डावीकडून दक्षिणेकडून कुलदेवतेचा, देवीचा टाक ठेवावा. याप्रमाणे टाक मांडावे. तिसऱ्या पायरीवर इष्टदेवतांमध्ये डाव्या सोंडेचा गणपती, बाळकृष्ण, अन्नपूर्णा माता, महादेवाची पिंड, नंदी, नाग विरहित, शंख, घंटा एवढेच देव असावेत. चौथ्या पायरीवर पितरांचे टाक ठेवावेत. पितरांच्या टाकांच्या खालच्या पायरीवर यंत्रे ठेवावीत. पितरांचे टाक ठेवण्याची पूर्वापार पद्धत असेल तरच पितरांचा टाक देव्हाऱ्यात ठेवावा, अन्यथा नवीन पद्धत पाडू नये. तर पितरांच्या टाकाविषयी माहिती. यामध्ये स्वर्गवासी आईवडिलांचाच टाक ठेवावा. पुरुष आधी गेले असल्यास फक्त त्यांचा टाक ठेवावा. आई नंतर गेला असेल तिचा टाक ठेवू नये. जर आई सवाशीण गेली असल्यास तिचा टाक ठेवतात. इतर पितरांचे म्हणजे त्यांच्या आधीचे पितरांचे भाऊ, काका, बहीण, मुलगा, मुंजा गेला असल्यास त्यांचे टाक ठेवू नये. वडील गेलेले असल्यास आधीच्या आजोबांच्या टाकात नवीन भर घालून तो वडिलांच्या नावाने देवघरात पूजावा. देवघरात अधिक पितरांचे टाक ठेवू नये. देवघरातील घंटेला तडा, त्रिबट, हनुमान, गरुड, नाग नसावेत. देवघर पश्चिमाभिमुख असल्यावर त्यावेळेस उजव्या बाजूचा विचार करावा. स्वामींच्या उजव्या बाजूस उत्तर अथवा पूर्व पश्चिम येईल असा शंख ठेवावा.
तो पाण्याने भरून ठेवावा. स्वामींच्या मूर्तीच्या डाव्या बाजूस घंटा ठेवावी. वास्तूच्या पूर्व दिशेस देवघर असल्यास आपणास ऐश्वर्या प्रतिष्ठा लाभ होतो. वास्तूच्या उत्तर दिशेस देवघर असल्यास धनलाभ होतो. वास्तूच्या दक्षिण दिशेस देवघर असल्यास शत्रुपीडा होऊ शकते. वास्तूच्या पश्चिम दिशेस देवघर असल्यास ऐश्वर्य धन हानी होते. वास्तूच्या वायव्य दिशेस देवघर असल्यास रोगबाधा होते. वास्तूच्या नैऋत्य दिशेस देवघर असल्यास शत्रू पिशाच पीडा उद्भवते. वास्तूच्या आग्नेय दिशेस देवघर असल्यास होम हवनशिवाय बाकी उपासना निष्फळ ठरते. देवपूजेतील देव एकमेकास पाहत आहेत असे समोरासमोर मांडू नये. पैसे धन देवाऱ्यात ठेवू नये. यंत्रे ही देवतांची आसने असतात तेव्हा ती उभी मांडून ठेवू नयेत. जमिनीशी समांतर मांडावीत. देव्हाऱ्यात शंकराची मूर्ती किंवा फोटो पूजू नये, अन्यथा घराचे वातावरण स्मशानवत होईल. गायत्री मातेचा फोटो किंवा मूर्ती नसावी, कारण त्याचं घरात पावित्र्य खूप सांभाळावे लागते. मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र असते. देव्हाऱ्यात म्हसोबा पूजू नये. कुलदेवीचे कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही. देवांच्या मूर्ती शोकेसमध्ये शोभेसाठी ठेवू नये, आपली शोभा होते. देव्हाऱ्यात सकाळ संध्याकाळ नित्य जेवणाचा नैवेद्य ठेवावा. जे कुटुंब स्वामी महाराजांना न चुकता नित्य जेवणाचा नैवेद्य दाखवतात त्यांच्या जीवनात अन्नाची कधीच कमतरता पडत नाही. घरात बरकत राहते, अन्नाचे दोष नाहीसे होतात. तसेच कुटुंबाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्यक्ष महाराजच आपल्या घरी आहेत तर त्यांना उपाशी ठेवणं योग्य नाही. म्हणून सकाळ संध्याकाळ जो काही स्वयंपाक केलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखविताना त्यावर तुळस ठेवावी. अशा प्रकारे आपल्या मार्गातील मार्गदर्शनानुसार देवघर देव्हाऱ्याचे स्वरूप असावे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि इतरांना देखील शेअर करा.